नमस्कार, मी अभिषेक दिवा सोलर मधून. आज आपण आलो आहे रेजन्सी क्लासिक बानेरमध्ये. सो आज आपण बघणार आहोत आपण साईटवरती काय काय केलंय. मित्रांनो, हा आहे रेजन्सी क्लासिक मधला ग्रीन मीटर. ग्रीन मीटर ही वेगळी कन्सेप्ट आहे. MSCDCL नी जेवढे EV ओनर्स आहे किंवा सोसायटी आहेत त्याच्यामध्ये हा मीटर दिलेला आहे. या मीटरचं एकच महत्व आहे की याला साधारणतः 7 रुपये पर युनिट लाईट असा याचा टेरिफ आहे. सो तुम्ही सोसायट्यांमध्ये किंवा रेसिडेन्शियल मध्ये हा मीटर बसवून तुमच्या EV ला स्वस्त दरामध्ये चार्ज करू शकता. आपण आता आलोय टेरेस वरती. तुम्ही बघू शकता इन्व्हर्टर्स. टोटल 40 किलोवॅटची कॅपॅसिटी आहे, पण आपण याला मुद्दाम स्प्लिट केलंय. 20-20 किलोवॅटचे 2 इन्व्हर्टर लावलेले आहेत. अँकर पॅनासोनिकचे 2 इन्व्हर्टर आहेत. आता अँकर पॅनासोनिक 10 वर्ष वॉरंटी प्रोव्हाइड करते. 2 DCDB 1 ACDB असा हा सेटअप आहे. वायफाय कम्युनिकेशन साठी आपण इथं वायफाय डोंगल लावलेलं आहे, जेणेकरून ऍप वरती सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येतात किंवा सोसायटीतल्या लोकांना बघता येतील. इथे एक ऑटोमॅटिक पॅनल क्लिनिंग सिस्टीम पण आपण इन्स्टॉल केलेली आहे. आता आपण बघत आहोत स्ट्रक्चर, जे सोलर मध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा महत्वाचा पार्ट आहे. 14 गेज मध्ये हॉट डिप गॅल्वनाइज मध्ये वेल्डेड स्ट्रक्चर आहे. जेव्हा आम्ही इथं साईट सर्वे केला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हिली एरिया आहे, खूप वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपण हे स्पेशली डिझाईन केलेले स्ट्रक्चर आहे. याला स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट पण आहे. सो अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. आपण आता अजून वरती आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता एक पार्ट पुढे आणि एक पार्ट मागे असं पॅनलचं स्ट्रक्चर केलेलं आहे. तर तुमच्या मनात एक प्रश्न पडू शकतो की संबंध का बनवला नाही. तुम्ही बघू शकता या साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि जवळजवळ 30 मजली बिल्डिंग इथे बनणार आहे शेजारी. सो त्याची शॅडो इकडे पडणार आहे. आम्ही इथं काम सुरू करताना शॅडो अनालिसिस केलं. शॅडो अनालिसिस मध्ये लक्षात आलं की या ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सो तिथल्या आर्किटेक्टला भेटल्यानंतर आम्हाला कळलं की 30 मजली बिल्डिंग तयार होणार आहे. त्या हिशोबाने आम्ही कम्प्युटरवरती सिम्युलेट केलं की जो शॅडो फ्री एरिया आहे त्या ठिकाणीच आपण हे सगळं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर दोन्ही साईडला 2 तुकडे करून आपण लावलेले. त्याचं रिझन आहे की शॅडो फ्री एरिया. तर शॅडो अनालिसिस करणं हे खूप महत्वाचं आहे कुठल्याही सोलरच्या साईडसाठी. सोलर सिस्टीम मध्ये लाइटनिंग अरेस्टर फार महत्वाची गोष्ट आहे. खास करून हा जो हिली एरिया आहे या ठिकाणी लाइटनिंग अरेस्टर प्रॉपर असला पाहिजे. तर हा आहे इंडस्ट्री ग्रेडचा लाइटनिंग अरेस्टर. जसं तुम्ही बघताय स्प्रिंकलर, ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम आहे, खूप गरजेची आहे. याच्यातनं साधारणतः तुम्ही वर्षाला 20% अधिक याच्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता. काही भाग ऍक्सेसेबल नसतात किंवा क्लीन करण्यासाठी अवघड असतात, त्यासाठी स्प्रिंकलर सिस्टीम गरजेची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघितली सोलर सिस्टीम 40 किलोवॅटची रेजन्सी क्लासिकची. थोडंसं अजून मला या काही गोष्टी सांगायच्या. आम्ही आलो आणि सिस्टीम बसवली असं नाही केलं. सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे शॅडो अनालिसिस, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी, आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा जी आमची पहिली स्टेप या ठिकाणी होती ती म्हणजे पॉवर ऑडिट किंवा इलेक्ट्रिकल ऑडिट. या ठिकाणी आम्ही बरेचसे फॉल्ट शोधले, जेणेकरून जे मंथली हे लोक बिल पे करत होते त्याच्यामध्ये काही गोष्टी मालफंक्शनिंग होत्या, काही पंप खराब होते. त्या हिशोबाने आपण ते सगळे करेक्ट केले. त्यामुळे त्यांचे सोलर सिस्टीम न बसवताही त्यांचं थोडंफार बिलामध्ये कमी झालं. सो पॉवर ऑडिट खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे सोलरचं काम केलंय. अशा प्रकारचं सोलर सिस्टीम तुमच्या सोसायटीमध्ये किंवा घरामध्ये बसवायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती. धन्यवाद.